ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातील नारपोली परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे। गंगारामवाडी येथील कोहिनूर अपार्टमेंट या तळमजला अधिक 4 मजली इमारतीचा एक भाग कोसळल्यानं आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झालाय। एनडीआरएफ आणि टीडीआरएफच्या पथकांनी ढिगाऱ्याखालून 7 मृतदेह बाहेर काढले असून बचाव कार्य अद्याप सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार इमारतीचा खांब धोकादायक झाल्यानं त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू होते। रात्रीच्या सुमारास इमारत एका बाजूला झुकत असल्याचं लक्षात येताच स्थानिकांनी बहुतांश रहिवाशांना बाहेर काढले। मात्र काही नागरिक आणि दुरुस्तीचं काम करणारे मजूर पुन्हा इमारतीत गेल्यानंतर इमारतीचा एक बाजूचा स्लॅब कोसळला। सुरुवातीला 5 ते 6 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती। मात्र बचाव कार्यादरम्यान मृतांचा आकडा 9 वर पोहोचलाय। ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकलंय का याचा शोध सुरू असून एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्निशमक दल, महापालिकेचे आपत्कालीन पथक आणि पोलीस युद्धपातळीवर बचाव कार्य करत आहेत। प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवण्यात येत असून पुढील अधिकृत माहितीनुसार मृतांचा आकडा किंवा बचाव कार्याबाबतचे तपशील स्पष्ट होणार आहेत। कंपाऊंड भंडारीमध्ये ही कोहिनूर नावाची एक बिल्डिंग होती, त्या बाजूलाही लागून एक बिल्डिंग होती 4 माळ्याची। ही धोकादायक घोषित होती, सी कॅटेगरीमध्ये घोषित होती। त्यांना तिथे खाली पण करण्यात आलेले, पण काहीतरी ते रात्री ते लोक काहीतरी कामं करत होते, मजदूर, ती बिल्डिंग रिपेअरिंग करायचं आणि खालच्या लेवलला। आणि ते जे बिल्डिंगमध्ये रहिवासी होते राहणारे 1-2 तिकडे काहीतरी जा ये करायचं, तिकडे त्यांची घर लॉक असले तरी पण ते जा येण्याचं काम करत होते। मग असे 6-7 जण ह्याच्यात दबलेले असं वाटत होते। बिल्डिंगमधले बाकीचे लोक सगळी बाहेर निघालेली होती। आणि आत्ता आल्यानंतर आम्ही बघितलं तर एनडीएफच्या टीमला आपण बोलवलं, महापालिकेची टीम पहिलेच आलेली, पोलीस पण पहिलेच आलेले, सगळी पूर्ण टीम लागलेली आहे। पण आता हे काम सुरू आहे। अंदाजे आता थोडंसं 5-10 मिनिटात माहिती पडेल काय झालं, परिस्थिती आपल्याला कळेल। ही इमारत जी आहे सांगितली जाते की अवघ्या 20 वर्षापेक्षा कमी वयाची इमारत आहे आणि अशा परिस्थितीत दुर्घटना घडली, काय वाटतं? आता आपण त्याच्यात सांगता येणार नाही, मी याच्यात आहे, पण ती परिस्थिती बिल्डिंगची मी बघितली तर ती असं वाटत नाही 20 वर्षाची बिल्डिंग आहे, असं वाटतं 30-40, कारण का मी आतमधले गंजलेले फोटो बघितले, पूर्ण गेलेली होती। आणि ती म्हणून महापालिकेने त्याला सी कॅटेगरीमध्ये दाखल केलेली, म्हणजे अति धोकादायक म्हणून। तर आता ती बदली, आता त्याच्यात काय आपण नंतर ते काय होईल ते आपण नंतर बघू। फक्त आत्ता जेवढे लोक आपल्याला काढता येतील तेवढा प्रयत्न आपण सगळे मिळून करू, एवढंच बोलतो। काय आता सुद्धा ही दुर्घटना घडली, काय सांगता? साहेब, पहिले तर आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून मी भिवंडी शहराला एक मेसेज देऊ इच्छितो की भिवंडी शहरात C1 खूप अशा बिल्डिंगी आहेत धोकादायक, त्यांनी पहिला ह्या खाली कराव्या, नाहीतर आपल्या जीवाला धोका होईल। तर हा मेसेज मी भिवंडी शहराला आपल्या माध्यमातून देऊ इच्छितो। आत्ता जी इथे जी घटना घडली, जे 5-6 लोक, जसा जी आमदार साहेबांनी सांगितलं, 5-7 लोक इथे आतमध्ये आहेत, त्यांना आपण काढण्याचा प्रयत्न करूया। आमच्या महानगरपालिकेच्या साऱ्या टीम लागलेले आहेत, आपणही इथे आहोत, आपल्याला अर्ध्या तासात काय ते रिझल्ट मिळेल। पालिका प्रशासन तुम्ही म्हणताय की लोकांनी बाहेर निघावं, परंतु पालिका प्रशासन काय करणार? काढत का नाही त्या लोकांना? नाही, ही बिल्डिंग कंप्लीट खाली होती, ह्याच्यात काही रिपेअरिंगचं काम चालू होतं। बरेचशा नाही आम्ही बाहेर काढलं जात नाहीये। आजही आपल्या माध्यमातून मी लोकांना सांगू इच्छितो की बऱ्याचशा आम्ही लोकांचे नल कनेक्शन, लाईट बिल कट्स केलेले आहेत, तरीही लोक निघत नाही आहेत, लक्षात। त्यासाठी आम्हाला पोलीस बंदोबस्त घेऊन ते खाली करावेच लागतील। आता ही जी दुर्घटना घडली आहे अशा घडू नयेत, आणि अशा लोकांना जर आपल्या माध्यमातून एक मेसेज देऊ इच्छितो की पर्यायी जागा ज्यांना कोणाला राहायला नसेल तर आमचे हॉल, आमच्या शाळा, अशा आम्ही त्यांना तात्पुरते पर्यायी सोय आम्ही देऊ। क्या कहना चाहोगी, किस तरह की घटना हुई, आप कब गए थे, किस तरह आप वहाँ से निकले, उसके बाद? मतलब मैं पहले बता चुकी, मतलब ये घटना जो हुआ है, मतलब जो वहाँ पे काम जो चल रहा था, जो काम करने वाले वर्कर्स थे वो गलत तरीके से काम किए, इसकी वजह से वो हादसा हुआ, नहीं तो वो हादसा नहीं होता। और मतलब वो ना, मतलब जो काम वर्कर्स कर रहे थे वहाँ से गिरने लग गया वो। तो वहाँ से गिरते गिरते हमारे मतलब गली तक हम लोग दरवाजे पे खड़े थे, मैं और मम्मी, गली में कोई नहीं था, सिर्फ और सिर्फ मैं और मेरी मम्मी और मेरे पापा थे, हम 3 ही जान थे। फिर वो धीरे धीरे मतलब पार्किंग से हमारे गली तक आने लग गया, वो गिर के वो पूरा पार्किंग, मतलब वो ऊपर से नीचे तक पूरा पार्किंग का गिर चुका। फिर वहाँ से पानी बीनी, मट्टी विट्टी सब आने लग गया।
फिर हम लोग धीरे धीरे करके बाहर निकलने लग गए, तो मेरी मम्मी और मेरे पापा बाहर निकले और मैं उसमें फंस चुकी थी, मैं उसमें पूरी दब चुकी थी। फिर भी मैंने कोशिश किया, वहाँ की पूरी पानी, वहाँ की पूरी मट्टी मुझको पूरे दबा चुकी थी। मैंने मतलब वहाँ पे मतलब खो चुकी थी एक तरह से। फिर मैंने कोशिश नहीं हारा, फिर भी वहाँ से मैंने निकलने की पूरी तरह से कोशिश की। मैं अपनी मम्मी अपने पापा को दोनों को आवाज़ लगाई, तो भी मम्मी पापा तक आवाज़ बिल्कुल भी नहीं गई। मम्मी पापा भी मुझे आवाज़ लगा रहे थे, तो भी मम्मी पापा का भी आवाज़ नहीं आ रहा था, ना मेरा आवाज़ आ रहा था। फिर भी मैंने कोशिश नहीं हारा, वहाँ से मैंने बहुत कोशिश की, बहुत जी जान लगाई, जहाँ से मैं बाहर निकली, बट वहाँ पूरी तरीके से फंस चुकी थी। और मतलब ये वर्कर्स जो थे ये काम सही तरीके से नहीं किए, नहीं, आज वो सही तरीके से किया होता तो आज ये हादसा नहीं होता। आपको कहीं लगा है क्या? क्या बताइए, कहीं लगा आपको? मतलब कहीं लगा नहीं, मतलब मैं पूरा कीचड़ से मतलब लपटा चुकी थी। मतलब पूरे मेरे बाल में भी अभी पूरी मट्टी लगे हैं, पूरे कीचड़ लगे हैं मेरे गाल में भी, मतलब ऐसे चोट्स आए हैं जो मतलब मुझे अभी जलन दे रहे हैं। इस तरह के मुझे चोट्स आए हैं, मैं उसमें पूरी दब चुकी थी।